इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता असतानाच महायुतीतील भाजपच्या गटनेता म्हणून विठ्ठल चोपडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची निवड करण्यात आली आहे। तर महापालिकेत विरोधी बाकावर बसणाऱ्या शिवशाहू विकास आघाडीच्या गटनेतापदी नगरसेवक उदयसिंग पाटील यांची निवड झाली आहे। इचलकरंजी महापालिकेत महायुतीनं 65 पैकी 47 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय। त्यामध्ये सर्वाधिक 43 जागा भाजपला मिळाल्यानं पहिला महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे। महापौर निवडीपूर्वी गटनेते निवडणं आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली। यावेळी गटनेता म्हणून नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्या नावावर एकमत झालं, तर शिंदे गटाचे इचलकरंजी महापालिकेत गटनेते म्हणून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची निवड जाहीर झाली आहे। रवींद्र माने यापूर्वी 4 वेळा नगरसेवक होते, तर महापालिका निवडणुकीत 65 पैकी 17 जागा मिळवलेल्या शिवशाहू विकास आघाडीला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। या आघाडीच्या गटनेतेपदी उदयसिंग पाटील यांची निवड झाली आहे। तिसऱ्यांदा नगरसेवक झालेल्या पाटील यांनी यापूर्वी बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून काम केलंय।